बघा आज आपण काय बनवणार आहे, चिकन मसाला। मस्तपैकी असा चिकन मसाला बनवायचा, पटकन बनणारा, खायला टेस्टी असा हा चिकन मसाला बनवायचा आहे। आज घाई आहे, थोडं लेट झालेलं आहे, म्हणून मी पटकन बनवण्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, परंतु टेस्टी अशी रेसिपी दाखवणार आहे। मी उषाच फूड मंत्रामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। चला तर आपण आज चिकन मसाला बनवूया। त्यासाठी मी 1 किलो चिकन घेतलं आहे, चांगलं 2-3 वेळा स्वच्छ धुतलेलं आहे आणि व्यवस्थित धुवून पाणी त्यातलं गाळून घेतलेलं आहे। ते आता आपण मॅरिनेट करायचं। त्यासाठी मी मोठे 4 चमचे दही घेतलेले आहे। हे मोठे 2 चमचे आलं लसूण पेस्ट आहे। हे आलं लसूण पेस्ट यात टाकूया। हा गरम मसाला आहे, हा मी याच्यात मोठा टीस्पून टाकलेला आहे। ही हळदी पूड आहे, ही एक थोडीशी टाकणार आहे। दही आता ह्याच्यात टाकल्यानंतर ते चांगलं मसाल्यामध्ये मुरतं आणि टेस्टी पण लागतं आणि त्याला तर्री छान येते दही ह्यात मॅरिनेट केल्यानंतर। त्याच्यामुळे दही ह्यातच मॅरिनेट करायचं। आणि हा मी 1 टीस्पून मीठ घातलेलं आहे। आणि 1 टीस्पून मोठा मी फक्त लाल तिखट घातलं आहे। आता आपण व्यवस्थित हाताने मिक्स करूया, मॅरिनेट करून ठेवूया। एक 10 ते 15 मिनिटं ठेवायचं, जास्त पण ठेवायचं नाही, आपल्याला पटकन बनवायचं आहे। 10 ते 15 मिनिटात हे मॅरिनेट होतं व्यवस्थित। आता आपलं हे चिकन व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण फोडणी देऊया ह्याला। फोडणीसाठी मी ते पातेल ठेवलं आहे, त्याच्यामध्ये एक मोठी पळी तेल घातलेलं आहे मी। तेव्हा एक मोठी पळी तेल घातलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरा टाकून घेऊया। जिरा चांगला फुलला ना, ते आपण हे तमालपत्र टाकूया। आणि ही 4 कढीपत्त्याची पानं आहेत, त्याचा स्मेल छान येतो याच्यामध्ये, ही पण टाकूया याच्यामध्ये। आणि गॅस बारीक करून आता हे चिकन ह्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन व्यवस्थित सोडून देऊया। आता व्यवस्थित आपण असे वर खाली परतून घ्यायचं। थोडं असंच मिठामध्ये ह्याच्यामध्ये शिजू द्यायचं आणि नंतर मग त्यावर पाणी ठेवायचं, वाफेचं पाणी खाली ओतायचं पाणी गरम झाल्यानंतर। आता असं थोड्या वेळ शिजवून घेऊया आपण। आता आपलं चिकन तिकडं शिजतं तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया। त्याच्यासाठी मसाला आपण भाजून घेऊया। आता इथे एक मी तवा ठेवलेला आहे, त्या तव्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते, त्यातच मी मसाला भाजून घेणार आहे। थोडंसं अगदी तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे बघा मी खडा मसाला आधी घेतलेला आहे। हे स्टार फूल घेतलेले 2, हे दालचिनी घेतलेले आहेत आणि हे लवंग जास्त घालायचे नाहीत, लवंगमुळे चरका मारतोय। लवंग फक्त 4च घेतलेले आहेत आणि 10 ते 15 मिरी घेतलेली आहेत, ही मिरी आहे इथे बघा। आणि ही 2 हिरवी वेलची आहे आणि ही 1 मसाला वेलची आहे। हे सगळे ह्याच्यामध्ये मी टाकते आधी पहिल्यांदा। हे चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं। त्यामध्ये आपण धने पण टाकून घेऊया। 1 मोठे टीस्पून धने घेतलेले आहेत, ते पण थोडेसे भाजून घ्यायचे। जास्त धने भाजायचे नाहीत, थोडेच भाजायचे। आता 2 टीस्पून जिरा घालणार आहे याच्यामध्ये। ह्याला जिरा आणि दालचिनी जरा जास्त टाकायचे, म्हणजे ती टेस्ट छान येते। आता ह्याच्यामध्ये मी पांढरे तीळ घालणार आहे। पांढरे तीळ 1 मोठा चमचा भरून आहे। हे सगळं व्यवस्थित खमंग असं वास येऊपर्यंत भाजून घ्यायचं व्यवस्थित, मस्त अगदी लो गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचं।
आता त्याच्यामध्ये थोडेसे खसखस टाकते मी. खसखशाने दाटसरपणा पण छान येतो आहे खसखशाने तिळामुळं आणि टेस्ट पण छान लागते. एक अर्धा टीस्पून टाकलेला आहे मी, जास्त काय घातलेलं नाही. त्याच्यामध्येच मी हे 5 ते 6 काजूगर आणि 5 ते 6 बदाम आहेत हे त्याच्यामध्ये असं घालते. थोडं थोडं ते भाजून घेऊया आपण. हे सगळं व्यवस्थित भाजलं. हे आपण आता काढून घेऊया. ह्याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये मी मोठे 2 कांदे चिरून घेतले आहेत हे ह्याच्यामध्ये मी घालते आता. कांदा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा व्यवस्थित. चांगला लालसर झाला पाहिजे तो. आता एक कांदा चांगला व्यवस्थित परतलेला आहे. ह्याच्यामध्ये मी एक मोठा टॅमॅटो चिरून घेतला आहे तो घालते. हा कांदा चांगला टॅमॅटो चांगला मऊपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊया. चांगला मऊ झाला पाहिजे तो. असा चांगला भाजून घाला त्याचा टेस्ट त्याचा दाटसरपणा चांगला येतो कांद्यामुळं टॅमॅटोमुळं. ह्याच्यामध्येच आपण हे आलं आणि लसूण घालूया. बघा लसूण एक गड्डी मोठी गड्डी लसूण घेतलेली आहे. त्यात जास्त लसूण आणि आल्याचा वापर करायचा. टेस्ट छान येते चिकनला म्हणा मटणाला म्हणा तिची टेस्ट छान येते. हे व्यवस्थित आपण परतवून घेऊया. आणि लसूण सोलून घालायचे नाही, अशीच लसूण घालायची. लसूण गड्डी अशी व्यवस्थित साफ करायची आणि धुवायची वाटल्यास तर आणि अशीच घालायची ती. आता चांगलं व्यवस्थित सगळे भाजलेलं आहे. आता हे गार करून ह्याचं वाटण करून घेऊया आपण. हे व्यवस्थित गार करून घेऊया आणि ह्याचं वाटण करून घेऊया सगळ्याचं. तर इकडं आपलं चिकन पण व्यवस्थित शिजलेलं आहे. हे बघा आता ह्याची व्यवस्थित चिकन मसाला आपण मसाला वाटण करून घेऊन बनवूया. मस्त चिकन शिजलेलं आहे. हे बघा कसं तुटतंय आपण. हे बघा मस्त शिजलेलं आहे. आता आपण याचं चिकन मसाला करून घेऊया. आता हा सगळा आपला मसाला गार झालेला आहे. ह्याच्यामध्ये मी थोडी एवढी कोथिंबीर घेतली आहे. थोडीशी कोथिंबीर घालते आणि व्यवस्थित वाटण करून घेते. हे मी एक मोठी कढई घेतलेली आहे फोडणी द्यायला. आता चिकन मसाला बनवण्यासाठी एक मोठी कढई घेतलेली आहे. त्यात मी एक मोठा पळी एक तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी 1 टीस्पून जिरा घालते. जिरा चांगला फुलू द्यायचा. तेव्हा जिरा चांगला फुललेला आहे. त्याच्यामध्ये मी पाव टीस्पून हिंग टाकते. हिंगामुळं त्याचा स्मेल छान येतोय. आणि हा एक मी मोठा कांदा चिरून घेतलेला आहे हा याच्यामध्ये घालते मी. कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. चांगला सोनेरी कलर आला पाहिजे त्याला. आता माझी एक सिक्रेट टिप्स सांगतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये आता मी हे 2 टीस्पून बटर घालणार आहे. ह्या बटरने या चिकन मसाला टेस्ट छान येते एकदम. एकदा नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा. भरपूर मस्त होतो हा चिकन मसाला. ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे लाल तिखट घालूया. पहिला पण थोडं घातलेलं होतं त्याच्यामुळे 2च चमचे घातलेला आहे मी. आणि ह्याच्यामध्ये गरम मसाला असल्यामुळं मसाल्याचे तिखट वापरायचं नाही अजिबात. फक्त लाल तिखट वापरायचं ह्याच्यामध्ये. हे एक तुम्हाला वेगळी ट्रिक सांगतो मी. मसाल्याचं अजिबात तिखट वापरायचं नाही ह्याच्यामध्ये. ते वाटण केलेलं होतं ना हे वाटण आपण ह्याच्यामध्ये आता घालून घेऊया. आणि व्यवस्थित असं चांगलं तेल सुटूसपर्यंत त्याला भाजून घेऊया व्यवस्थित. त्याला तेल सुटलं पाहिजे चांगलं. वाटणाला मसाला सगळं तेल सुटलं पाहिजे.
चांगलं मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता. दिसतंय कसं बघा छान. आता ह्याच्यामध्ये आपण आता हे चिकन आहे ना, हे चिकन घालून घेऊया आपण. हे बघा हे चिकन स्टॉक सगळं व्यवस्थित तसंच घालायचं सगळं. आता व्यवस्थित हलवून घेऊया, वर खाली व्यवस्थित करून हलवून घेऊया हे. आणि याला फक्त 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. फक्त 5च मिनिटं. अगोदर पहिलं सगळं शिजलेलं आहे आपलं हे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घाला, चवीनुसार मीठ घाला तुम्ही. मी थोडंसं अगदी पहिल्यांदा थोडं घातलेलं होतं मॅरिनेट करताना, त्याच्यामध्ये थोडंसंच घातलेलं आहे. आणि 1 टीस्पून कस्तुरी मेथी घेतलेली आहे. ही याच्यामध्ये मी व्यवस्थित अशी हातावर जास्त चोळून घालते आणि व्यवस्थित वर खाली करून घेऊया. आणि आता हे खाण्यासाठी हे रेडी आहे. आता आपण सर्व करण्यासाठी काढून घेऊया. बघा असं छान दिसतंय, मस्त दिसायला. आणि स्मेलसुद्धा मस्त किचन मसाला होतो याचा. मस्तच झाले. हा बघा चिकन मसाला किती मस्त आहे. पटकन बनणारा, खायला टेस्टी, दिसायला सुंदर. हा ज्वारीच्या भाकरीबरोबर खा. साईडला असा कांदा मस्त लागतं आणि दिसायला पण छान दिसते आणि पटकन बनणारा आहे मेन म्हणजे. आणि कमी इन्ग्रेडियंटमध्ये कमी वेळामध्ये बनणारा आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. परत भेटू अशा मस्त छान छान चवदार टेस्टी रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त राहा, हेल्दी खा, निरोगी राहा. धन्यवाद.